आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. काय सांगाल, कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातून बघायला गेले तर कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आपण निवडणूक लढवावी, यावरती आपलं काय मत आहे? नाही, मी कार्यकर्त्यांच्या भावनाचा सन्मानच करते. कार्यकर्ते म्हणून त्यांची ही भावना असणं स्वाभाविक आहे. पण कसं आहे, आत्ताच नुकत्याच लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका ज्या पार पडल्यात त्यासाठी ह्याच कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं आहे. सगळ्यांनीच, म्हणजे आमच्या दक्षिणमधल्या असू देत, नाहीतर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या असू देत. आणि मला वाटतं ह्या अशा निवडणुकांमधूनच त्यांना न्याय देण्याची संधी असते. आणि त्यामुळं मी यावेळेस निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला, कारण ही संधी त्यांना द्यायची आहे म्हणून. हा निर्णय कधी घेतलेला आहे किंवा काय? हा निर्णय आमचा खूप आधीच झाला. इनफॅक्ट जेव्हा आमची शिरोली ग्रामपंचायतीची निवडणूक झाली त्याच वेळेस हा निर्णय झाला होता. त्यावेळेस काय आरक्षण वगैरे कुठलं जाहीर होणार काहीच माहिती नव्हतं. आणि त्यावेळेसच आप्पांनी डिक्लेअर केलेलं की पुढची जिल्हा परिषद आमच्या घरातलं कुठलीही व्यक्ती लढवणार नाही म्हणून. आणि त्यावेळेसच तो निर्णय झाला होता. मग आरक्षण वगैरे पडणं ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी झाल्या. विकासाच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद अध्यक्षपदी महत्त्वाचं राहतं 100%. तर आता असं वाटत नाही का की जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या निवडणुकीतून उभं राहून या अध्यक्षपदापर्यंत पोहोचावं? आता आमच्याकडे काम केलेलं आहे, त्या कामाचा अनुभव आहे, कशा पद्धतीने वर्किंग करायचं तुम्हाला माहिती आहे. आणि असे अनेक मेन म्हणजे आग्रह, कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, ते सगळं बरोबर आहे. पण असे अनेक कार्यकर्ते सुद्धा आहेत जे वर्षानुवर्ष या प्रक्रियेमध्ये आहेत किंवा या कामामध्ये आहेत, जे ऑलरेडी या भागामध्ये काम केलेले आहेत किंवा जिल्हा परिषद सदस्य म्हणून पूर्वीसुद्धा काम केलेले आहेत किंवा ग्रामपंचायत सदस्य म्हणून पंचायत समितीला काम केलेले असे अनुभवी लोक आहेत. आणि उद्या एक सक्षम अध्यक्ष महायुतीचा होणार हे सुद्धा मी तुम्हाला निश्चित ठामपणे सांगू शकते. नाही, वरिष्ठ पातळीवरून अशा काही चर्चा झालेल्या नाही आहेत. हा निर्णय हा आपल्या जिल्हा लेवलचा असतो, त्याच्यामुळे जिल्ह्यातले नेते आहेत त्या सगळ्यांनी, आम्ही जेव्हा परवा महायुतीची बैठक झाली त्यामध्ये कोणाला कुठल्या पक्षाला किती जागा महायुतीच्या सोडायच्या याच्यावरती चर्चा झाली. पण उमेदवार कोण असणार हा जिथला तिथला स्थानिक आमदार असू देत, खासदार असू देत, यांच्यावरच ती जबाबदारी सोडलेली आहे. वैयक्तिक त्यांचा तो निर्णय असू शकतो किंवा त्यांचा जो मतदारसंघ आहे त्याच्यावरती त्यांची पकड असू शकते. त्यांचे कार्यकर्ते जास्त असतील तिथे निवडून येण्यासाठी. म्हणून म्हणजे कार्यकर्त्यांना आपणच सांगितलेलं आहे की तुम्ही आम्हाला हे करा, अशा पद्धतीच्या चर्चांना देखील उदाहरण आलेलं आहे. यावरती तुमचं काय मत आहे? असं कधी कोणी उठून बसवत नाही. असं बसवत असतील तर मला माहीत नाही. पण तुम्ही जर बघितलात तर काल कार्यकर्ते होते आमचे. आणि जसं मी म्हटलं, कार्यकर्त्यांची भावना असणं स्वाभाविक आहे. ते सुद्धा एवढ्यासाठी कारण यावेळेस अध्यक्षपद सर्वसाधारण महिला ओपन पडले, त्यामुळं लोकांच्या जास्त अपेक्षा वाढल्या आणि म्हणून असं झालं. आणि त्यातही कसं झालं, आमचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या 11 जागा आमच्या हक्काच्या होत्या त्या सगळ्या आरक्षित पडल्या, त्यापैकी 2च ओपन पडल्या. आणि मग आता माझा जो मतदारसंघ आहे तो तिथे आरक्षण पडल्यामुळं नॅचरली कार्यकर्त्याची अशी इच्छा झाली की तुम्ही कुठूनही लढवा, कारण आज अध्यक्षपद ओपन पडलेलं आहे. ती त्यांची भावना असणं स्वाभाविक आहे. पण आम्ही 5 वर्षापूर्वीच डिक्लेअर केलेलं मी आजही आणि कालही आम्ही ह्या मतावरती ठाम होतो. आणि इनफॅक्ट कारखान्यावरती लोक गेली होती आप्पांना वगैरे भेटायला, तर त्यांनीसुद्धा तिथे क्लिअरली सांगितलेलं आहे की आम्ही निवडणूक लढवणार नाही आहे. काल त्यांना समजावून सांगून वगैरे कार्यकर्त्यांची समजूत घालून त्यांना ह्या गोष्टी आम्ही सांगितलेल्या आहेत की ही निवडणूक तुमची आहे, तुम्ही लढा, आम्ही आहोत, आम्हीच उमेदवार आहे म्हणून तुमचा प्रचार करू. नगरपालिकेची निवडणूक लढलात, मात्र तुम्ही आता म्हणता की कार्यकर्त्याला संधी देण्यासाठी मी उभारली नाही. मात्र कुठेतरी महानगरपालिकेमध्ये माहितीतलेच जे आहेत म्हणजे आमदारांच्या मुलांना वगैरे तिकीट तिथं मिळाले आहेत आणि आता तुम्हीच असं म्हणताय कार्यकर्त्यांना. म्हणजे एकीकडे एक बाजू तुमची क्लिअर आहे आणि एकीकडे तुमच्याच पक्षामध्ये असा गदारोळ आहे पाहायला. हा वैयक्तिक महाडिक म्हणून आमचा निर्णय आहे. शेवटी हे बघा, कुणाला संधी द्यायची आणि कुणी संधी घ्यायची हे मला वाटते बाहेरच्यांनी जज करण्यापेक्षा त्या मतदारसंघामध्ये जो व्यक्ती उभा राहणार आहे त्याच्या कार्यकर्त्यांची काय भावना आहे किंवा त्या मतदारसंघामध्ये असणाऱ्या मतदारांची काय भावना आहे ही सुद्धा महत्त्वाचं असतं. आपण बाहेर राहून ते जज करू शकतो, हे योग्य नाही, हे चुकीचं आहे वगैरे म्हणून. पण जर तिथल्याच लोकांची इच्छा असेल तर, आणि शेवटी ही लोकशाही पद्धतीनं निवडणूक होतात. जरी आज आमदारांचा मुलगा उभा असेल किंवा जरी आज आमदाराची बायको उभी असेल किंवा कोणी उभं असेल, शेवटी लोकांचा निर्णय हा मला मान्यच करावा लागतो. असं नाही आहे की आमचा पराभव होत नाही.
आमदारसुद्धा स्वतः पडलेले आहेतच की कितीतरी. ते शेवटी लोकांचा निर्णय. आम्ही फक्त आमचं काम काय, उमेदवारी मागणं आणि शेवटी निर्णय देणं लोकांच्या हातात आहे. ते आता सांगितलं की महाडिक परिवारकडून तुम्ही सांगताय, तर महायुतीमध्ये असं पाहायला मिळतंय की निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावललं कुठेतरी जात असल्याचं चित्र. हा महाडिक म्हणून वैयक्तिक आमचा निर्णय आहे की आम्ही कार्यकर्त्यांना संधी देणार आहे आणि देतही आलेलो आहे. याच्या मागचा जरी इतिहास तुम्ही बघितलात तरी. त्यामुळं आताही तोच आहे. मागच्या वेळेस जिल्हा परिषद लढवण्याचे माझे संदर्भ वेगळे होते. जिल्हा परिषद लढवण्याचे संदर्भ वेगळे होते. त्यावेळेस ती परिस्थिती होती. कोल्हापूरच्या राजकारणात म्हटलं तर ती एक ईर्ष्या होती आणि जेव्हा ईर्ष्या आली तर महाडिक कुठं कमी पडत नाहीत मग ईर्ष्या करायला. तर त्या पद्धतीनं जेव्हा अमलसाहेबांचं अध्यक्षपद डावललं गेलं शेवटच्या 6 महिन्यामध्ये, तेव्हा ते कार्यकर्त्यांच्या खूप कुठेतरी जिव्हारी लागलं आणि पुन्हा एकदा जिल्हा परिषद लढवून ते कार्यकर्त्यांनी अध्यक्षपद आपल्याकडे मिळवायचा असा हट्ट धरला होता आणि म्हणून ती जिल्हा परिषद मला लढवावी लागली. पण झालं, मग तो एक आमचा अध्याय संघर्षाचा संपला. निवडणूक जिंकलो, अध्यक्षपद मिळवलं. 3 वर्ष सलग मला त्या अध्यक्षपदावरती पूर्ण क्षमतेने काम करण्याची संधी मिळाली. आता ते संपलेलं आहे. आता जी कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ती कार्यकर्त्यांनीच लढवावी.